नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिद्दीक शेख आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत करतो। दिनांक 25 एप्रिल आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 800 ते 900 मध्ये, आवक 100-150 ने कमी। बघू आज बाजार भाव काय निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आज दिनांक 26 एप्रिल आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय शनिवारच्या सकाळच्या लिलावचा व्हिडिओ आहे, तर कन्फ्यूज होऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा। काय बाजार भाव निघतो व्हिडिओ मध्ये कळणार तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। जशी कांद्याची क्वालिटी असते तसं बाजार भाव जात असतो। प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजार भाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला असतो। आतापर्यंत हे पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओ लाईक करा, चला भाव बघूया। बघ शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेला दादा? 551 551 जायले 551 रुपीज। कुठला कांदा? बरं ठीक। आपले किती गेले दादा? 551च गेले, पण 551 रुपीज 551। हा कांदा कुठला दादा? अच्छा, आणि कोणतं बियाणं यायचं? काल होते तुम्ही? काल होते काल नाही ना, ठीक। काय भाव गेले माऊली? 700 रुपये 700 रुपये 700 रुपीज। कुठला कांदा? छत्रपती संभाजीनगर। अच्छा, काय पुरवठा नाही, भाडा सगळं गेलं सगळं। बरोबर आहे, बरोबर। 7,000 रुपये गेला, हा ना, 1 टन कांदा तेच गेला। बघू शकतो क्वालिटी मित्रांनो। काय भाव गेले माऊली? 750 रुपये जायले 750 रुपीज। कुठला कांदा? हा सावरगावचा कांदा आहे। काल होते का? काल नव्हते। 750 रुपये, ठीक आहे। कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणे। 50 ते 55 साईज आहे कांद्याला। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 700 रुपये 700 रुपये 700 रुपीज। बरं, 700 रुपये जायले। कुठला कांदा? हा मखमालाबादचा कांदा। बरं ठीक आहे। काल होते का तुम्ही? नाही ना। 55-65 पर्यंत साईज आहे कांद्याला। काय भाव गेला माऊली? 740 रुपये जायले 740 रुपीज 740 रुपये। कुठला आहे कांदा हा? आणि काल होते का तुम्ही? बरं, कोणतं बियाणं यायचं? अच्छा ठीक आहे। 740 740 रुपये। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले माऊली? 700 रुपये 700 रुपीज। कुठला आहे कांदा हा? अकराळीचा कांदा आहे। 700 रुपये जायले। काल होते का? नाही ना। कोणतं बियाणं यायचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। अकराळी। पुढं बघू, बघू शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 800 रुपये। कुठला आहे कांदा? सुकण्याचा कांदा 800 रुपये जाईल 800 रुपीज। बघू शकतो 45 ते 55 साईज पर्यंत कांदा। काल होते का? नाही ना, बरं। काय भाव गेले माऊली? 700 रुपये 700 रुपीज 700 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 45-55 साईज पर्यंत कांदा आहे। कुठला आहे कांदा? अच्छा ठीक आहे। आणि काल किती गेले ते? काल नव्हते, परवा किती गेले ते? परवा 750 रुपये गेले ते, ठीक। कोणतं बियाणं यायचं? येलोरचं बियाणं आहे। बरं, पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले माऊली? कमी गेले आज। काल किती गेले ते? 700 गेले होते, आज 551 वरती आला रे। बरं, कुठला हो कांदा? ओढा। आज काय अपेक्षा होती? वाढल कमी? मग आज अजून कमी झालं, डायरेक्ट झटका, हा ना। बरं ठीक आहे। बियाणं कोणतं यायचं? घरगुती बियाणं। 500 रुपये मध्ये परवडतं का? खर्च निवडणार आहे बाय 300 रुपये हाजरी, गाडीवाल्याची 2500 हमाली। बरोबर, बाकी काय राहतं? लागवड काढाय कशी बरोबर। म्हणजे खर्च जास्त आहे आणि भाव कमी आहे। चालेल, ठीक, धन्यवाद। काय भाव गेलं काका? बघ शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 1000 रुपये 1000 रुपीज। बघ शकतो तुम्ही 50-55 मध्ये साईज आहे कांद्याला, एक साईज माल आहे। कुठला आहे कांदा? काल किती गेले ते? पहिलाच दिवस आहे। बरं, काय भाव गेले?
1000 रुपये 1000 रुपीज. बघ सर क्वालिटी कांद्याची 1000 रुपये. कलर आहे, क्वालिटी आहे, एक साईज माल आहे. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? गंगावी. कोणतं बियाणं होतं त्याचं? अच्छा ठीक. काल होते पहिली खेप आहे. पुढं बघ. बघ सर क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 750. 650 रुपये. 650 रुपीज. 650. कुठला आहे कांदा हा? अच्छा 650 रुपये. बर. बघ सर तुम्ही गोल्टी आहे. किती गेली गोल्टी? 500 रुपये. 500 रुपीज. 500 रुपये गोल्टी. कुठली आहे गोल्टी? टेंबेची. बर. काय भाव गेले हो? काय भाव गेले? 500 रुपये. 500 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि काल किती गेले ते? 1000 रुपये गेले. हेच कांदे का? आज भरपूर कमी गेले ना. ठीक. कोणतं बियाणं आहे सर? येलोराचं बियाणं आहे. ठीक. बघ सगळी क्वालिटी कांद्याची. 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा हा? वणीचा कांदा आहे. 1000 रुपये जायले. बघ सगळी क्वालिटी कांद्याची. वणी ना. आणि काल होते तुम्ही? नाही ना. कोणतं बियाणं यायचं? ठीक. पुढं बघू. बघ सर तुम्ही 1000 रुपये जायले. कमी गेला. काल परवा किती गेला होता? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? संभाजीनगरचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला माऊली? 760 रुपये. कुठला आहे कांदा हा? नामपूर. 760. 760 रुपीज. बरं. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. काल होते का तुम्ही? काल किती गेले ते? किती? 30 रुपये चांगले गेले ते. बरं ठीक. पुढं बघू. कोणतं बियाणं आहे याचं? चव्हाणचं बियाणं आहे ना. चव्हाणचं बियाणं आहे मित्रांनो. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. ठीक. पुढं बघू. बरोबर. काहीतरी परवडायला तर पाहिजे. बरोबर आहे की नाही? खर्च निघून साईडला काहीतरी परवडायला पाहिजे. खडक जामचा कांदा आहे. 791. आणि काल किती गेले होते? काल होते तेवढेच गेले होते. कोणतं बियाणं आहे याचं? चायनाचं बियाणं आहे. ठीक आहे. खडक जाम ना. बरं. पुढं बघू. 1291 जायले. मीडियम साईज कांदा. एक साईज माल आहे. बघू शकतो तुम्ही. 1291. 1291 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूळ पाटील. आणि काल किती गेले होते? 1566. आज 200-300 कमी गेलं. बरं. कोणतं बियाणं आहे याचं? आपलं घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शेजारी कोण दादा? हे किती गेले? 930 रुपये. 930 रुपीज. 930 रुपये. हा कांदा तिथलाच आहे ना? जोपूळ. ठीक आहे. 930 रुपये. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेले? 1560 रुपये. 1560 रुपीज. 1560 रुपये जायले. कुठला आहे कांदा हा? आहेरगावचा कांदा आहे. काल होते का तुम्ही? काल किती गेले ते? अच्छा. काल 1516 गेले होते. 50 ते 55 साईज आहे. एक साईजमध्ये माल आहे. बरं. पुढं बघू. कोणतं बियाणं यायचं? येलोरा गुलाबी ना. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले माऊली? 1190 रुपये जायले. 1190 रुपीज. 1190. कुठला आहे कांदा? पाचोरे वणी. काल किती गेले होते? 11.5 काल गेले होते. कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 780 रुपये जायले. 780 रुपीज. बरं. कुठला आहे कांदा हा? गुराळ. 45 ते 55 साईजमध्ये कांदा आहे. काल किती गेले होते माऊली? पहिल्यांदाचे. बरं. काय अपेक्षा घेऊन आले त्याच? तरी एक अंदाज 1100-1200. बरोबर ना. ठीक. पुढं बघू. 825 रुपये. कुठला आहे कांदा? पाचोरे वणी. काल किती गेले होते? 900 रुपये काल गेले होते. 100 रुपये आज कमी. वणीचा कांदा आहे का?
पाचरेवणी ना, ठीक आहे. बरं, कोणतं बियाणं आहे याचं? पुढं बघू काय भाव गेले? 650. 650 रुपये फक्त. कुठला आहे कांदा? वरखेड्याचा कांदा आहे 650 रुपये, 650 रुपीज. काल किती गेले ते? 700 रुपये. 700 रुपये काल गेले ते. बरं ठीक आहे. 50 रुपये गट. पुढं बघू 1230 रुपये, 1230 रुपीज, 1230. आणि काल होते का? मग काल किती झाले ते? काल 1400 रुपये झालं. कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे. बरं ठीक आहे. आज कमी गेला. भरपूर कमी गेला ना. 200. हां. आणि कोणतं बियाणं होतं याचं? हे पंचगंगा. पंचगंगा, ठीक आहे. पुढं बघू 530 रुपये जायले, 530 रुपीज. बघू शकतो तुम्ही 530 रुपये. कुठला आहे कांदा हा? सुकापूर. सुकापूरचा कांदा आहे 530 रुपये. काल होते का तुम्ही? पहिलीच खेप आहे, ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 900 रुपये. 900 रुपये. मीडियम साईजमध्ये कांदा, एक साईज माल आहे. 900 रुपये जायले. काल किती गेले होते? 850. 850 रुपये गेले होते. आज 50 ते थोडे चांगले गेले. कुठला आहे कांदा? कारसूचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? रेड 4चं बियाणं आहे, ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला हो? 670. एक नंबर ॲव्हरेज कॉस्ट. 670 बरोबर आहे. आणि कुठला आहे कांदा? वावीचा कांदा आहे. काल किती गेले होते? काल 711. 711 रुपये गेले ते. आज 100 रुपयांनी परत कमी गेले. बरोबर आहे. कोणतं बियाणं यायचं? बरं ठीक आहे. एक साईज माल आहे, बघू शकतो तुम्ही. पुढं बघू